सिंग तुतार वाजतया विश्वासा वाचोनी पायी का सिमोल नाही दिवसा बोल बोल दिया आणि जे बाई जन्माला येतात आणि अगर अमर होतात त्यांच्या स्वामीचा त्यांच्यावर विश्वास असतो. राजांचा राज्याभिषेक जवळ आलेला आहे. 1673 चा काळ उलटलेला आहे. राज्याभिषेक समय दक्षिणेचं प्रवेशद्वार असणारा पन्हाळ्याचा किल्ला आपल्या स्वराज्यात आला पाहिजे. पण आता हा किल्ला घ्यायचा तर रातोरात घ्यावा लागणार आहे. आणि हा किल्ला घेऊन देणारा तानाजी राहिलेला नाहीये, बाजी राहिलेले नाहीयेत, मुरारबाजी राहिलेले नाहीये. कोणाला पाठवावं? आणि राजाच्या पुढे असाच एक खडा बहादर उभा राहिला ज्याचं नाव कोंडोजी फर्जंद. माणूस पाठवलाही बोलायला. कोंडोजी फर्जंदानं यावं राजाला मुद्रा घालावा. शिवरायांचा भाऊ होण्या म्या म्हणतो तुझ्यावर मोहीम सोपवा वीर. अरे तुमची विचारणार नाहीस काय? सांगा की पणाला घ्यायचाय आणि तोही काही तासांमध्ये घ्यायचा. येतो राजा. राजे चाक पडल्या. कोंड्या ज्या बाबू खानानं तुझ्या राजाचा पराभव केला तो बाबू खान त्या किल्ल्याचा किल्लेदार आहे. आणि तुला काही तासामध्ये किल्ला घ्यायचा आणि तू म्हणतो जिरा कर. महाराज बोला किती माणसं द्यावी? 1000 देऊ, 2000 देऊ. बोलायला तयार नाही. 8000 द्यायचे का? बोलायला तयार नाही. अरे कोंड्या, अरे आपण मराठे, एक घाल 2 तुकडे करायचे. मुघलासारखं उतावळ घेऊन जाणार आहे. किती माणसं द्यायचे? अंगठ्याला नजर खिळल्याने, अंगठ्याला नजर खिळल्याने म्हणावं राज तसा मी एकटाच गेलो असतो याला. तर ते वंगाळा वाटलं. तेव्हा 50 माणसं द्यावी. 50 माणसं द्यावी. 50 म्हणजे किती? 60 माणसं द्यावी. बाजूला उभा असलेलं मोरोपंत पिवळं कणकण उडालं. येणार का काय? पणाला घ्यायचाय आणि 60 माणसं. मोरोपंत बसले मोरोपंत बसले
नाही मिठा बोल बोलल्या. राजाला माहिती आहे कोंड्या जो बोलतो तो करून दाखवतोय. नाही मिठा बोल बोलल्या. राजाच्या मनात काय आलं? दारापर्यंत गेलेल्या कुंडोजी खरगंदाला परत बोलवलंय. कुंडोजी धीराचे. आणि राजानं मागचा पुढचा विचार न करता हातातलं मानाचं कड काढलं आणि कुंडोजी खरगंदाच्या हातात सरकवलंय. कशा पाहिला जर तू एवढी येणार आहे एवढी येणार आता आलं म्हणाला म्हणून बाजूला मोरोपंत पिंडी उभा होते. राज जर राजा असे कायदे म्हणायला लागला तर स्वराज्यात कायदा टिकणार कसा? राजू मोहिनी अगोदर बक्षिसी दिली तर लोकांना काय वाटत नसतं. राजांच्या डोळ्यातून धडकन अश्रू गळाले. पण आम्ही तुमच्या स्वराज्याचा कायदा मोडलेला. काय शिक्षा द्यायची असेल तर द्या. हा कोंड्या झाडाला गड घेणारा ही काळ्या दगडावरची रेष आहे. विश्वासावासून पायिका सिमोल नाही मिठा बोलली. पण आमची झोळी एवढी फाटकीये की या वीरांचा सन्मान सुद्धा आम्हाला करता येत नाही. तानाजी राईबाचं लग्न सोडून गेला. आधी लगेच कोंडा घ्यायचो म्हणत त्या दाण्याचा सन्मान करायचा होता पण राहून गेला. घोर खिंडीमध्ये वडिलीच्या अधिकारानं राज विशाळगड जवळ करावा. त्या घोर खिंडीला पावन खिंड बनवलेल्या बाजी प्रभूचा सन्मान करायचा होता. राहून गेला. पंत अरे जातीनं नावी असणारे शिवाजी काशी. अरे चातकासारखी वाट पाहिली त्या शिवाजी काशीदासी नाही. पण हा कोंड्याही त्यांच्याच मुशीत आहे. गड घेणार साऱ्या दगडावरची रेग आहे. पण याचा सन्मान आम्हाला करता येईल का नाही हे मात्र आम्हाला सांगता येत नाही. म्हणून आम्ही तुमच्या स्वराज्याचा कायदा करतो. Thank you.